हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी गेले होते डीमार्टमध्ये आणि महिन्याचा किराणा भरण्यासाठी गेले होते आणि महिन्याला मी किराणा कसा भरते, किती भरते, काय भरते हे पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि महिन्याला मी किराणा म्हणजे 15 दिवसाचा किराणा आणत नाही, मी महिन्याचा किराणा घेऊन येते कारण परत परत जायला नको. त्याच्यामुळे मग मी महिन्याचा किराणा भरते. तर आज तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी महिन्याचा किराणा कसा भरते. तर चला मग. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला गहू दाखवते कारण ना गहू आम्ही लोकवनचं वापरतो. घरचे गहू वगैरे नाही येतं. घरचे होते पण ते काही इतके चांगले नाहीत, त्याच्यामुळे त्याच्या चपात्या वगैरे छान येत नाहीत. म्हणून मग आम्ही लोकवन गहू वापरतो. तर ते दाखवते मी तुम्हाला. तर ही पिशवीच आणलेली आहे. 2 पिशव्या आणल्या की होऊन जातं, पण एका महिन्यासाठी एवढी पिशवी वास होते. कारण एक टाइम भाकरी आणि एक टाइम चपाती असते, त्याच्यामुळे एवढी बस होते. आणि ठेवते आता मी. तर मी सर्वसामान्य घरातली मुलगी असल्यामुळे मी जास्त काही किराणा एक्स्ट्राचा भरत नाही आणि एक्स्ट्राचं सामान वगैरे सुद्धा मी आणत नाही. कारण डीमार्टमध्ये गेल्यावरती आपलं कसं असतं ना, इकडे लगेच लक्ष जातं, तिकडे लक्ष जातं. त्याच्यामुळे जेवढ्या पाहिजे तेवढ्याच वस्तू मी घेऊन येते. फक्त किराणामध्ये लागणाऱ्या आणि काही थोड्याफार असतील त्या लागणाऱ्या घेऊन येते. तर आता मी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. बोलण्यापेक्षा हा कालीमूछ आहे. तर मी कधीही डीमार्टमधून किराणा खरेदी करताना मी 2 किंवा 3 प्रकारचे तांदूळ घेऊन येत असते. एक कालीमूछ, दुसरा बिर्याणी राईस आणि वाडा कोलम, असे मी 3 प्रकारचे तांदूळ. कधी-कधी दावत बिर्याणी पण असते किंवा मग दुसरं जे कोणत्या अवेलेबल असेल तिथं तांदूळ आवडले की ते घेऊन येत असते. असे 3 प्रकारचे तांदूळ मी घेऊन येते. तर मी ह्यावेळेस 2च प्रकारचे तांदूळ आणले होते. तर पोहे पण मी आणलेले होते, ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तेवढे पोहे बास होतात. आणि हे शेंगदाणे एवढे आणलेले आहेत कारण पातळ भाजी घरामध्ये दोन्ही टाईम लागते आणि त्याच्यामुळे मला शेंगदाणे हे भरावेच लागतात. तर ही डाळ आहे तुरीची डाळ. आणि डाळी मी मॉलमधून भरण्याचं कारण की मॉलमधले सगळंच किराणा माल आहे ना, खरंच खूप भारी असतो आणि खूप दिवस टिकतो पण आणि चांगला राहतो. कुठेही जाळी जळमटी वगैरे होत नाही आणि चांगलं जास्त दिवस टिकतो. त्याच्यामुळे मला ना डीमार्टच्या डाळी वगैरे खूप आवडतात, म्हणून मग मी तिथूनच सामान घेणं प्रेफर करते. आणि ही पण तुरीची डाळ तिथूनच घेतलेली आहे. मसूर डाळ पण आणलेली आहे ह्यावेळेस. मसूर डाळ तर खूप आवडते मला आणि खूप छान आमटी होते त्याची. तर साखर इतकी भरलेली आहे मी, थोडीशीच भरलेली आहे कारण साखर इतकी जास्त आम्ही खात नाही. मलाच जास्त आवडत नाही, नको वाटतं साखर खायला. तर इथं मटकी पण भरलेलं आहे. मटकी जरा थोडी जास्त भरली कारण परीला मटकी खूप आवडते, तिची फेवरेट आहे. आणि मूग पण आम्हाला आवडतात. मुगाची भाजी पण खूप छान होते. जर भोपळ्याची भाजी केली त्यामध्ये मूग जर टाकलं ना तर एक नंबर भाजी होते. तर इथं मी हरभऱ्याची डाळ आहे ना थोडी जास्त क्वांटिटीमध्ये भरलेली आहे कारण आहे ना मला बाहेरचं म्हणजे आपण जे बेसन आणतो ना किराणा मालमध्ये, ते बेसन मला ना चांगलं वाटत नाही कारण त्याच्यामध्ये ना बहुतांशी करून आहे ना ज्वारीचं पीठ किंवा मग मैदा मिक्स केलेला असतो. त्यामुळे मग ह्यावेळेस ठरवलं की आपण डाळ आणून ती चांगली वाळवून त्याच्यानंतर त्याचं बेसन पीठ करूया. तर त्यासाठी मी तेवढी डाळ आणलेली आहे. आणि इथं टाटा नमक भरलेलं आहे. मला सेंधा मीठ घ्यायचं होतं पण ते जरा थोडंसं महाग वाटलं मला. पण शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी खरंच खूप चांगलं आहे ते, म्हणून घ्यायचं होतं पण नाही घेणं झालं. बघूया नेक्स्ट टाईम. तर इथं मी सर्फ एक्सेल पावडर आणलेले आहे. बहुतांश करून मी ना हातानेच कपडे धुते, मशीनमध्ये टाकत नाही. फक्त आठवड्यातून 1 वेळा टाकते कारण आहे ना कपडे जास्त असतात आठवड्यातून 1 वेळा, तेव्हा मशीनला धुते आणि डेली हाताने धुते. आपला पण व्यायाम झाला पाहिजे आणि आपलं पण शरीर चांगलं राहिलं पाहिजे. आणि कसं असतं घरामध्ये एवढीच तर कामं असतात आणि जास्त कामं जर असेल तर ठीक आहे मशीनला टाकणं. तर इथं मी आता तेल पुढे भरलेले आहेत. 3 लिटर तेल भरलेलं आहे. तेवढं बस होतं महिन्याला कारण जास्त ऑइली पण आम्ही खात नाही, तळलेले पदार्थ पण जास्त नसतात. आणि आता नॉनव्हेज पण पूर्ण बंद केलेलं आहे आम्ही, नॉनव्हेज अजिबात खात नाही. तर इथं मिरची पावडर पण भरलेली आहे. मिरची पावडर लागतेच कारण पातळ भाजीमध्ये तरी येण्यासाठी मी वापरते. तर परीचे फेवरेट जे बिस्किट आहेत ते पण भरलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मॅगी पण भरलेले आहे कारण परीला ना सतत सारखं खाली जा म्हणावं लागतं. तिला भूक लागली की मग कधी कधी म्हणते मम्मी मॅगी करून दे. माहिती आहे मला मॅगी शरीरासाठी चांगली नाही आहे पण लहान मुलांना आवडते, त्याच्यामुळे मी कधीतरीच तिला करून देते 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा असं.
तर आता तुम्ही पाहिलं गरम मसाला मी आणलेला आहे, पण तितका बास होणार नाही, घरामध्ये अजून शिल्लक आहे कारण मला मसाला बनवायचा आहे. एवढ्या 2-3 दिवसामध्ये ना तुम्हाला मसाला कसा मी बनवते, आमच्या इकडे कसा मसाला बनवला जातो त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि आमच्या इकडे कांदा लसूण मसाला कसा बनवतात ह्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खूप झणझणीत असतो आमच्या इकडे, जसा बनवतात तसाच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, आमच्या इकडे सुद्धा वेगळी पद्धत आहे. तीच पद्धत आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यूट्यूबमार्फत. तर इथे मी कोलगेट भरलेले आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कोलगेट असतात, ह्यावेळेस ही कोलगेट घेऊन आलेले आहे आणि हे स्टे फ्री तुम्ही पाहू शकताय विस्पर. तर माझं दर महिन्याला हेच असतं आणि ते आपल्याला उपयोगी आहे आणि ते लागतंच, त्याच्यामुळे मग ते घेऊन आलेले आहे. आणि माझं निव्हियाचं जे मॉइश्चरायझर आहे ते संपलं होतं आणि खरं सांगू का, ह्या मॉइश्चरायझरची इतकी सवय झाली आहे ना, दिवसातून मी कितीही वेळा लावलं ना चेहऱ्याला तरी मला ना खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे माझं हेच निव्हियाचं मॉइश्चरायझर असतं आणि हे बाय वन गेट वन फ्री होतं, त्याच्यामुळे मला अर्ध्या किमतीमध्ये मिळालेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणता हे काय आहे, तर भरपूर दिवसापासून आहे ना मला हे घ्यायचं होतं. कारण आहे ना आपण जेव्हा घरामधली क्लिनिंग करतो ना त्यावेळेस हे लागतं. तर क्लिनिंगचा ब्लॉग आता ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तुम्हाला दिसेल की मी हे कशासाठी वापरते ते. तर मी वॉइस ओव्हर केलेला आहे कारण आहे ना माझ्या लक्षातच आलेलं नाही की मी ना मंत्र लावले होते टी व्हीला आणि हे संध्याकाळच्या वेळेला 6च्या टायमिंगला मी शूट करते हा ब्लॉग, त्याच्यामुळे ना मंत्र होते लावलेले आणि त्याचा आवाज येत होता, कॉपीराईट बसू नये म्हणून मग मी वॉइस ओव्हर केलेला आहे. तर इथं मी लॅक्मेचे ना जे आपले फेसवरती लावण्यासाठी घेऊन आलेले आहे आणि मला खूप खूप आवडले हे पण बाय वन गेट वन फ्री होते. हे एक 100 रुपयाला असतं, पण मला बाय वन गेट वन फ्रीमध्ये 2 मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मग म्हटलं की का नको आपण फायदा उचलायला. तर अशा गोष्टी मिळाल्या की मी फायदा करत असते. जेव्हा कधी कपड्यांचा वगैरे सेल लागतो ना त्यावेळेससुद्धा मी असंच करते. आणि ते तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे की मी मिंत्रावरून कपडे खरेदी केलेल्याचा हॉल पण मी केला होता. तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कोणी पाहिला नसेल अजून तर तो जाऊन पाहू शकता. खूप छान ड्रेसेस आहेत ते. तर आता इथं मी ना मुरमुऱ्यांचं पॅकेट भरलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना की आपल्याला समजत नाही की आपण काय बनवावं, काय खावं. कधी-कधी असं चटक-पटक खाण्याची इच्छा होते. त्याच्यामुळे मग मी मुरमुऱ्याचं पॅकेट भरलेलं आहे. मुरमुरे कसे बनवायचे ह्याचे सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत. ह्याच्या अगोदरसुद्धा मी एकदा मला वाटते मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर ते पण तुम्ही जाऊन बघा. आणि आता मी थोडीशी फ्लावर वगैरे घेतलेल्या आहेत, तर ते पण तुम्हाला दिसत आहे आणि त्याचा कलर तर इतका छान होता ना, खूप छान दिसतोय आणि एकदम असा उठावदार कलर होता त्याचा, त्याच्यामुळे मला ते खूप घ्यावंसं वाटलं आणि 2 कलरमध्ये होतं. ते घेतलेलं आहे आणि मोमोज पण घेतलेलं होतं एक पॉकेट, कारण परीला मोमोज खायचे होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण कधी घेत नाही तर आज घ्यावं. आणि मी कधी आणत नाही असे प्रिझर्वेटिव्ह पदार्थ, कधीच घेत नाही. तर पहिल्यांदाच घेतलेला आहे आणि बघूया ट्राय करून ते कसे होतात. आणि ते तळल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कसे वाटले हे फ्लावर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही एवढी मी किराणामध्ये खरेदी केलेली आहे. फक्त फ्लावर आणि मोमोज एक्स्ट्राचे आहेत. जास्त बाकी काहीही एक्स्ट्राचं मी खरेदी केलेलं नाही आहे ह्यावेळेस म्हणजे नाहीच करत जास्त करून. फक्त एखादा ड्रेस वगैरे आवडला कधीतरी तो, तर तेवढाच मी घेते, नाही तो पण घेत नाही. तर चला आता मी सगळा किराणा वगैरे भरून ठेवते. तर आता मी पुन्हा तुम्हाला दाखवते. फक्त इतकाच किराणा आणलेला आहे ह्या महिन्यामध्ये मी, कारण एक्स्ट्राच आणला ना की काय होतं ते मग खराब होण्याची भीती असते. तसंही मी डाळी वगैरे फ्रीजमध्ये ठेवतेच, खूप छान राहतात म्हणून. तर इतका असा किराणा आहे आणि तो आता सगळा मी व्यवस्थित ठेवणार आहे. तर आता मी काय करणार आहे, हे फ्लावर वगैरे जी मी कुंडी घेतलेली आहे ना, म्हणजे भरपूर वर्षापूर्वी घेतलेली होती, त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ते बाजूला ठेवलेलं आहे. जे बाथरूममधलं जे सोप वगैरे आहेत किंवा जे वॉशिंग पावडर आहे ते पण बाथरूममध्ये ठेवण्यासाठी हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे, जेवढं बाथरूममधलं साहित्य आहे ते. आणि ही एक परीसाठी मी बॉटल घेतलेली आहे, कारण ना बॉटल मी तिची चेंज करत राहते. कारण जास्त दिवस प्लास्टिक वापरू नये म्हणून मला तिच्यासाठी वेगळी बॉटल घ्यायची आहे तांब्याची. पण आता ती कधी घेते काय माहिती. बघूया, एखाद्या दिवशी नक्कीच मी ती घेईल आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता सगळा किराणा मी डब्यामध्ये भरणार आहे आणि सगळे डबे पण आता खाली घेणार आहे मी. आणि डोक्यात असं चाललं होतं की आता हा किराणा ठेवायचा कसा, कुठे ठेवायचा, कारण कितीही डबे असले तरी आपल्याला कमीच पडतात आणि कितीही घेतले तरी कमीच पडतात. पण म्हटलं नाही, जे आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं प्रत्येक डब्यामध्ये, आणि जेणेकरून ते आपल्याला सापडलं पाहिजे. आणि आता सवय झालेली आहे मला कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे. कधी कधी काय होतं ना
की कोणत्या डब्यात काय ठेवलं आहे हेच आपल्याला आठवत नाही. पण असं नाही, मी प्रत्येक वेळेस ना ज्या डब्यात जे ठेवलेलं आहे त्याच डब्यात ठेवते, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला लक्षात राहतं कोणतीही गोष्ट पटकन घेताना. कोणताही डबा आपल्याला असा उघडावा लागत नाही, सारखा सारखा बघावं लागत नाही की कोणत्या डब्यात काय ठेवलं आहे. त्याच्यामुळे मग मी असं व्यवस्थित सामान भरून ठेवत असते. जास्त असेल तर अशाच कॅरी बॅग्स ठेवते मी, कारण ना असंच जर ठेवलं ना तर छान पण राहतं. जे किराणा वगैरे आहे तो हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर चांगला राहतो. आणि जास्त पण असं ना पॅक डब्यामध्ये ठेवायचं नाही. थोड्या थोड्या दिवसानं, 8 दिवसानं, 10 दिवसानं थोडे थोडे हवेशीर पण डबे ठेवायचे, म्हणजे जो किराणा आहे ना आपला तो पण व्यवस्थित राहतो आणि चांगला राहतो. त्याला जाळी वगैरे लागत नाही किंवा किडे होत नाही. असंच मी करते. शक्यतो मी जाळी लागू नये म्हणून मग मी फ्रीजमध्येच डाळी वगैरे ऑर्गनाईज करून ठेवत असते. तर फ्रीजमध्ये मी छोट्याशा फ्रीजमध्ये मी सगळं सामान व्यवस्थित कसं ठेवते ह्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. त्याला थोडे दिवस लागतील, जर तुम्हाला तो हवा असेल तर मी नक्कीच घेऊन येईल. तर आता प्रत्येक गोष्ट मी आता व्यवस्थित छान सगळ्या डब्यांमध्ये ठेवणार आहे, कारण आहे ना परत परत ते एकाच डब्यामध्ये ठेवलं की काड घालायला पण आहे ना खरंच खूप अवघड पडतं. आणि मी आता किचनमध्येच बसलेले आहे, कारण आहे ना हे हॉलमध्ये सगळा पसारा काढला ना की हॉलमधून किचनमध्ये आणायचं, मग नंतर ठेवायचं, मग ते खूप डबल डबल कुटाणं होतं. त्याच्यामुळे सगळं मी किचनमध्येच काढून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकताय सगळे डबे वगैरे मी माझ्या शेजारीच काढून घेतलेले आहेत आणि आता सगळं व्यवस्थित ठेवून देणार आहे. डबे मी अगोदरच घासून ठेवले होते. मी जेव्हा किचन क्लिनिंग केली होती ना त्यावेळेस मी तुम्हाला सगळं किचन क्लीन करताना दाखवलं होतं की मी कसं किचन माझं क्लीन केलेलं आहे. आणि आता मी विचार करते की काय काय ठेवू, कोणत्या डब्यामध्ये काय ठेवू. आता हे मिठाची पुडी वगैरे, म्हणजे जेवढं जड जड साहित्य आहे ना, जे आत्ता सध्या लगेच न लागणारं साहित्य आहे ते वरच्या मांडणीच्या वरच्या डब्यामध्ये मी ठेवणार आहे. जे जास्त लागत नाही ते वरच्या कप्प्यामध्ये ठेवते आणि जे जास्त यूज होतं डेलीला ते खालच्याच कप्प्यामध्ये मी ठेवत असते. त्याच्यामुळे तशाच प्रकारे मी ऑर्गनाईज करते. आणि काही काही वस्तू आहेत त्या मी तशाच ठेवणार आहे, कारण आहे ना जेव्हा बाकीच्या वस्तू संपतील तेव्हा त्या सोडायच्या आणि नंतरच त्या वापरायला काढायच्या. आणि आता ही साखर पाहू शकता, एवढी साखर भरलेली आहे मी, कारण आहे ना गोड जास्त नको वाटतं. आणि गोड थोडंसं कमी केले तरी पण चहा काही बंद होत नाही. चहा कितीही बंद करण्याचा प्रयत्न केला तरी पण खीर वगैरे कमीच असतं आमच्या इकडे. आणि गोडाचे पदार्थ पण कमीच असतात. गुलाबजाम खूप दिवसापासून केलेले नाही आहेत. गुलाबजाम पण मला करायचे आहेत, पण पॉकेटच भरायचं विसरले मी बाजारामध्ये. एक पॉकेट भरायचं होतं, पण बघूया आता परत पुन्हा एखाद्या दिवशी नक्की घेऊन येईल आणि त्यावेळेस मला गुलाबजामची रेसिपी नक्की दाखवेन. तर आता हे जे तेल पॉकेट आहे ना, हे तेल पॉकेट पण सध्या लगेच लागणारे नव्हते, त्याच्यामुळे मी डब्यामध्ये व्यवस्थित वरती ठेवून दिलं. आणि ना तेलाचे डब्बा भरायचं काही नाही, पण तेलाचा डब्बा भरला ना की जास्त दिवस तो डबा जातो आणि नंतर नंतर काय होतं की ते तेल आहे ना असं वास मारायला लागतं आणि मग ते भाजी पण चांगली होत नाही आणि चपात्यांचा सुद्धा वास येतो. त्याच्यामुळे मग मला तेलाचा डबा आणायला आवडत नाही. आणि 5 लिटरचं कॅनसुद्धा मी कधी आणलेलं नाही आहे. मी असे तेल पॅकेटच आणते. पहिला डबा आणायचे मी तेलाचा, पण तो मला वाटते मी 3-4 वेळाच आणला असेल. दिवाळीला 1-2 वेळा आणि मध्ये आधी असा एखाद्या वेळा असा आणलेला होता. पण आहे ना आता पूर्ण बंद केलेलं आहे. जसं पॅकेट लागेल तसंच मी घेऊन येते, कारण आहे ना वास पण येत नाही आणि भाज्या पण चांगल्या होतात आणि तेल पण जास्त लागत नाही आपल्याला. मेन पॉईंट हा आहे, त्याच्यामुळे मग तेल पॅकेटच घेऊन येते. तर आता हे शेंगदाणे वगैरे सगळं मी डब्यामध्ये ओतून ठेवणार आहे. आणि हे शेंगदाणे मला भाजून ठेवायचे आहेत, कारण शेंगदाणे भाजून ठेवले, कुटून वगैरे ठेवले की सकाळी घाई गडबडीच्या वेळेला आहे ना पटकन डब्बा पण होतो आणि पटकन आपलं चपाती भाजी पण होते. तर आता हे पापड पाहू शकताय तुम्ही, मी ना दुकानामधून हे घेऊन आले होते. तांदळाचेच आहेत बहुतेक, पण आहे ना अजिबात टेस्ट नाही आहे ह्याला. तसेच मी वापरले. आता बघूया एखाद्या दिवशी घरी बनवेन त्यावेळेस दाखवेल मी तुम्हाला. विकतचे अजिबात मला नाही आवडले, घरी बनवलेले चांगले असतात. तर आता ही मॅगी वगैरे लगेच लागत नव्हती, त्याच्यामुळे वरच्या डब्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ आणि मॅगी एका डब्यामध्ये मी ठेवून दिलं. कारण हरभऱ्याची डाळ भरपूर आहे, मला ती वाळवायची आहे आणि त्याच्यानंतर ती दळून आणायची आहे, त्याचं बेसन करायचं आहे. कारण आहे ना असं बेसन खूप छान लागतं. जर आपण बेसन पीठ असं विकत आणलं ना तर ते इतकं जास्त चविष्ट लागत नाही आणि त्याला चिकटपणा पण नसतो, त्याच्यामुळे. तर आता हे सगळं डब्यामध्ये मी व्यवस्थित ठेवणार आहे. आणि अजून काही मी किचन ट्रॉल्या केलेल्या नाही आहेत. तुम्हाला दिसत असेल पाठीमागे सगळं ओपन आहे,
कारण नवीन बांधकाम आहे आणि अजून आम्ही काहीच फर्निचर केलेलं नाही, काहीच ट्रॉल्या वगैरे किंवा काहीच केलेलं नाही आहे. तर ते सगळं करून घ्यायचं आहे. बघूया आता कधी करतोय माहीत नाही, केल्यानंतर दिसेल. तर आता सगळा किराणा भरून झालेला आहे डब्यामध्ये, तुम्ही पाहू शकताय. पूर्ण डब्यांमध्ये मी सगळा किराणा भरला आहे आणि हे बाकीचं जे साहित्य आहे ते व्यवस्थित ठेवलेलं आहे. डाळी वगैरे मी बरण्यांमध्ये व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. तर मी आता मोमोजचं पॅकेट घेऊन आले होते. 2 मिनिटामध्ये इन्स्टंट मोमोज लगेच होतात आणि मी हे डीप फ्राय करणार आहे. ह्याच्यामध्ये 10 मोमोज आहेत आणि एक सॉसचं पॅकेटसुद्धा मिळालेलं आहे. तर मी आता डीप फ्राय करून झाल्यावर दाखवते तुम्हाला. तर मी डीप फ्राय केलेले आहेत आणि किती छान दिसतंय. खूप छान स्मेल येत होता आणि खूप छान लागत होते. तर आता संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर परी ड्रॉइंग करत बसली होती, कारण तिचा होमवर्क झालेला होता आणि त्याच्यानंतर ती ड्रॉइंग करत असते. तर तिने आज कृष्णाची पेंटिंग काढलेली आहे आणि ती अशी ड्रॉइंग काढत असते छान छान. तर तुम्ही पाहू शकताय कशी दिसते तिची ड्रॉइंग आणि तिचा हात खूप छान बसला आहे ड्रॉइंगमध्ये. छान काढलेले आहे तिने, तिच्या मनाने तर छान काढली. तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.